नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण 12व्या धड्यातील म्हणजे आत्मनेपदीया या काव्यातील कुसुमं वर्णसंपन्नम गंधहीनम न शोभते क्रियाहीनम मधुरम वचनम तथा हा श्लोक पाहिला आणि आज आपण पाहतोय 4था श्लोक. यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे आणि ती म्हणजे दाता, दान देणारा असेलच असं नाही, असेल किंवा नसेल या मुद्द्यावर स्पष्टीकरण देताना या श्लोकामध्ये शतेषु जायते शूरः, जायते हे आत्मनेपदी क्रियापद आणि शतेषु 100मध्ये एक शूर असतो आणि सहस्रेषु च पंडितः, मात्र 1000 माणसामध्ये एखादाच पंडित सापडू शकतो. आणि वक्त्याबद्दल जरा कठीण आहे. वक्ता 10,000 म्हणजे 10,000 लोकांमध्ये एखादाच वक्ता असतो. वक्ता म्हणजे अभ्यासपूर्ण बोलणारा, विचारपूर्वक बोलणारा आणि स्पष्टपणे सगळ्या आपल्या मुद्द्याला कव्हर करणारा असा तो वक्ता. एरवी बडबडणारे खूप असतात, त्यांना कोणी वक्ता म्हणत नाही. आणि शेवटचा मुद्दा त्यांनी सांगितलाय दाता म्हणजे देणारा. भवती वा न वा, असेलच असं नाही, दाता असेल किंवा नसेलही. तेव्हा हा श्लोक आपल्याला पाठ करायलाही सोपा आहे. शत, सहस्र आणि दशसहस्र हे 3 शब्द पहिले घ्या लक्षात ठेवून, आणि नंतर शूर, पंडित आणि दाता या 3 शब्दावर जोर दिला की आपल्याला हा श्लोक पाठ होऊ शकेल. आणि उद्या आपण पुढच्या श्लोकाकडे बघूया.